मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या 17 वर्ष सुरू आहे। गडकरींनी 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत दिली होती, मात्र महामार्गाचं काम अजूनही रखडले। यामुळे कोकणवासियांकडून संताप व्यक्त केला जातोय। अहिल्यानगरच्या आगडगाव येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात 7000 लिटर आमरस आणि पुरणपोळीचा महाप्रसाद ठेवण्यात आला। अधिक मसाला सुरुवात झाल्यानं गावातील जावई लेकींसाठी धोंडे जेवणाचं आयोजन करण्यात आलं। वसमत तालुक्यातल्या अकोली परिसरात ट्रॅक्टर कालव्यात कोसळल्यानं 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। रस्त्याचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाला। सोलापुरातील दुचाकी गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली। अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। कोल्हार गावात प्रवरा नदीत बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नदीपात्रात खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं कुटुंबियांसमोरच मुलाचा बुडून मृत्यू झाला। रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या परशुराम घाटात दरडी रोखण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या गॅबियन वॉलचं काम अद्याप अपूर्णच आहे। महामार्ग विभागाने हे काम 15 एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या होत्या। माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। सोलापूरच्या वळसंग गावातील रामलिंग चौडेश्वरी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली। बाळभट्ट पाहण्यासाठी वळसंगसह गावातील हजारो भाविक यात्रेत सहभागी झाले। अधिक मासाच्या पहिल्याच दिवशी पंढरपुरात भाविकांची मांदियाळी दिसून येते। 3 वर्षातून एकदा अधिक मास येत असल्यानं अधिक मासात पूजा अर्चना देवदर्शन याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे अधिक मासात दररोज पंढरपुरात भाविकांची मांदियाळी दिसून येते। रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। वर्ध्यात उष्णतेचा कहर कायम आहे। तापमान 45 डिग्रीवर पोहोचले। प्रचंड तापमानामुळे रस्त्यांवर शुकशुकाट तर बाजारपेठांमध्येही गर्दी कमी दिसते। जळगावात कोळसा मालवाहू रेल्वेच्या डब्याला अचानक आग लागली। उष्णतेमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले। सिन्नर येथील सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांब रांगा लागल्या। प्रत्येक पंपावर नियमितपणे सीएनजी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे। विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। दर्शनासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नसल्याने भाविकांनी आर्थिक व्यवहार करू नये असं आवाहनही केले। माणगाव मुसळा मार्गावरील घोडसे घाटात टँकरचा अपघात झाला। संपूर्ण रस्त्यावर पेट्रोल डिझेल असल्याने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर माती टाकण्याचं काम सुरू आहे। बांदा संकेश्वर मार्गावरील आंबोली फणसवाडी इथं कारवर अचानक रस्त्यालगतचं मोठं झाड कोसळल्याची दुर्घटना घडली। सुदैवानं कारमधील प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। जुन्नर तालुक्यातील वेल्हे येथील गुळुंचवाडी फाट्यावर एसटी बसचा अपघात झाला। अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तात्काळ बचाव कार्य करण्यात आले। महागाईच्या विरोधात ठाकरे गटानं कोल्हापुरात अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। बैलगाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावत आंदोलन केलं। हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या लांब रांगा लागल्यात। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं शेती कामं वेगानं सुरू असताना डिझेलची कमतरता निर्माण झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली। माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातील मावळ तालुक्यात एका सोसायटीच्या आवारात बिबट्या दिसला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या चित्रित झालाय। वडगाव वनपरिक्षेत्र प्रशासनाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली।